कोण र? हे मालक आहे माळ्याचं. काय मालक, बाई बघितली नाही का वा? डोळ्या बाहेर येतील की, सांभाळा जरा. आमच्या जमिनीवर जो कब्जा केलायस ते लवकर सोड. हा, नाहीतर मालक आमचं सगळे उद्ध्वस्त करून टाकतील. पहिलवान आहेत आमचं मालक. हा पहिलवान. हा, तू नुसतं हात तर लावून दाव. तुझा हात तोडून तुझ्या गळ्यात बांधून गुलाल मागून गाढवावर बसून तुझी धिंडच काढतो का नाही बघतो. अगं बास बास बास, किती बोलतेस तू? जवा बोलती जिजा तवा कडाडत्यात इजा. पुण्यांदा जर माझ्या नादाला लागला का नाही, टन्नूच काढतो टकुऱ्यात. मला नको ते माणूस आहे. मला नको ते नाव नाही ना हे. तिचा नाव आहे माझं. आला ध्यानात? गुस्सा भरलेला पैलवान. जिजा का फिजा, डोळे उठून कुणाला बघतीस का? आणि भुसा भरलेला पैलवान कोणाला म्हणतेस? धातीचं बळ असलेला पैलवान यो. हा, उग आमच्या मालकांचं डोसं गरम करू नको, नाही तर तुझं काय खरं नाही बघ, सांगून ठेवतो. घाबरली. यो हत्ती का भिटक मांजर? काय मालक, झालं ना मग डोसक गार? गारच राहू द्या, नाहीतर टन्नूच काढतो. मला नको ते माणूस आहेत त्या. राणा, अजून तुझी थंडी गेली नाही का रे? चहा घेतोस काय जायला थंडी लगेच? मला नको ते माणूस आहेत त्या. बाबा राणा, आरतीबाई काल परवा गावात आल्या ना, तिला कोण ओळखते ना ती कोणाला ओळखते. तू कशाला नको त्या माणसाला दुसरा काढत बसलायस? नाही रे, मला जे नाव नकोय त्यांच्यासारखं सेम टू सेम दिसाले. हा, जरा जरा दिसत्यात तशी, पण तुला जे नाव नको आहे ते तिचं नाव नाही आहे. तिचं नाव जिजा आहे, जिजा. जेव्हा बोलती जिजा तेव्हा कडाडत्यात इजा. पण तिच्या कडकडाटानं तुझा का थरथराट सुटला रे असा? ए, कुणाच्या बाला घाबरत नाही मी. होय ना? अरे पाहिजे म्हणून का बसलो. हा,
मग आता गप घरला जा, उगा टेन्शन घेत बसू नको, जा. नाही रे. अरे पण मला नको ते माणसासारखं दिसते. अरे जरा तोंडोळा मिळतोय म्हणून तुला नकाय ते माणूस झाले काय लगेच? अरे तुला जे नको आहे ते माणूस तू जेलात गेलास तेव्हा ते गाव सोडून गेले बघ. तेच काय त्याचे आई बाबा बी गेलेत. आता उगाच मला इथे वाट आणून देत बसू नको. गप घरला जा बघू. घरला जा, मस्तपैकी गोदाकाने जेवणाचा प्लॅन केलाय. मस्तपैकी त्याच्यावर ताव मार आणि आराम कर. जा जातोस ना बोलू त्याची झाला. नाही नाही अशाबात नाही. त्या बाईच्या वाराला बी उभं राहणार नाही मी. त्यात काय दुसऱ्या कुठल्या बी बाईच्या वाराला उभं राहणार नाही. कच्चा पैलवान आहे मी. या तवा बोलती जिजा तवा कडाडत्यात इजा. काय किवंडायस काय तू? एवढा ठणाना ठणाना घंटी वाजवालोय सायकलची, ऐकूही ना झालं हो तुला? हा? तू काही कानात माती बिती गेली का काय तुझ्या? रस्त्याचा मालक असल्यासारखा रस्त्याच्या मंद काय चालायला लागलाय? हो माझ्या सायकलला जर का चेपा गेला असेल का नाही, तुला असं ठोकतो का नाही बघत तू. वाचलास नाही काय झालं सायकलला? आता सुट कडकडन. तुझा रस्त्याचा मालक असल्यासारखं रस्त्याच्या मधनं हलत डुलत चालू नको. चल वाट सोड माझी. तुम्ही मला नको ते माणूस आहे काय? म्हणजे मला नको तो माणूस. तू काय मिर्जाच्या मेंटल हॉस्पिटलात पळून घेऊन आलायस काय? काय नग ते माणूस चाललंय? हा? नाव गाव काय हाय का नाही का नग त्या माणसाला? आहे की मला नको ते ना. खरं तुला त्या मिर्जाच्या मेंटल वार्डातच भरती करायला पाहिजे बघ. तू असतील रिकाम टेकडा, मला लय काम आहे. चल सॉरी मिस्टेक झाली. मिस्टेक काय मिस्टेक? काय डोळे फुटलेत का तुझे? का रस्ता तुझ्या मालकीचा आहे? अहो मिस्टेक झाली म्हणलं की. अरे काय मिस्टेक? गाडीला काय झालं असतं तर? मला काय झालं असतं तर? कोण भरून देणार होतं? मूर्ख, अक्कल नावाची चीज आहे का काय तुझ्याकडे? ए भावा, बजेट पेक्षा ज्यादा बोलायलाय काय? ए भाऊ काय भाऊ? तुझ्यासारख्या अडाणी बाईचा मी भाऊ. तोंड बघितलंस का आरशात? गावठी सोंग. तुझ्यासारख्या अडाणी गावठी माणसांमुळे भारताची प्रगती होत नाहीये. तुम्हाला कितीही समजा, तुम्ही शेवटी मातीच खाणार गावची. इडियट, गावठी गुत्ते. तुझ्या तिरडीचा निखळला बांबू. काय बोलला? गावच्या माणसानं बोलतो. बॅटरी डोळ्याच्या, थोड्या अंगाच्या, तडक्या मेंदूच्या, गावच्या मातीला नावं ठेवायला लागलाय होय तू? काय समजला काय तू गावच्या मातीला? सॉरी ताई, चुकलं, सॉरी. नया रक्ताया नरसाया आम्ही गावची माणसं इथं मातीत राबतो म्हणून तुम्हाला शहरातल्या सोंगांची पोटं भरतात आणि तू आम्हाला नावं ठेवायला
लागलाय पुण्यांदा जर का गावचा मातीला आणि गावच्या माणसांना काय बोलला नाही बोलणार ताई, नाही जर बोलला तर तुझी जीभ हातडून तुझ्या गळ्यात अडकून गुलाल माखून गाढवावर बसून धिंडक काढतो का नाही तुझी बघ चल. नाही नाही सॉरी ताई, सॉरी ताई. चल, सुट कडे ना सुट्टो ताई, सुट्टो. पुण्यांदा दिसला तिथं तर बघ. आला मोठा शहाणा. मालक मालक ओ मालक अहो डोळं पडलं की खाली. काय मालक येणार काय डबल शीट. घरी जाऊन तोंड बघा आरशात डबल शीट येणार म्हण. कडे आला मोठा शहाणा. राणा राणा अरे अरे मर्दा अजून तू इथंच होय. गोदा कसं 10 फोन येऊन गेले. चल लवकर जागा धरला. काय बाबा यो अवतार. चल चल लवकर. चंदा कवा येईल ग माझा राणा. यायचं तेव्हा येतील की. आता नव्हतं तेव्हा काय थटलं होतं वय आपलं. अगं एक चंदा माझ्या रानाबद्दल एक सबूत बोलशील तर झिंजा राहणार नाही तुझ्या डोक्यावर. समजलीस. चल जा. गोदक्का राणा आला. ए गोदक्का राणा आला बघ. गोदक्का गोदक्का राणा आलं बघ. गोदाक्का गोदाक्का कोण आले बघ की. गोदाक्का बघ. गोदक्का नमस्कार करतो. राणा बाळा चप्पल काढ. माझं बाळ. राणा ये बाळा ये आती. चल चल चल. राणा ये बाळा ये आती.
राणा बस बाळा. चंदा पाणी घेऊन ये. राणा बस बाळा. गोदक का हे काय? अरे देवा. चंदे चंदे तुला समजा नीट बघायला सांगितलं होतं ना व? म्या बघितलंय की. मग हा फोटो इथं कसा काय? तो पहिला काढ. गोदक का तुला सांगितलं होतं ना व? मला फोटो नाव काय बी नको या घरात. होय रे बाबा. आत्ताच्या आत्ता यो फोटो काढून टाक आणि पुण्यांदा समजा कर, चेक कर. राणा अरे गोदाका राग शांत झाला की आपोआप खाली येते तू काय काळजी करू नको. हा बर मी येऊ काय? शेतात लय कामं पडल्यात बघ. अरे थांब की तू जीवन जा. नको नको लय कामं पडल्यात मी येतो. हा आणि ही झाली खीर. आता माझा राणा गरगरीत जेवणार. वा 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 वा. काय बघतेस ग? अजाबात मन घालायचं नाही जेवणात. म्या कशाला मन घालू? मग असं डोळे फोडून का बघालेस मगापासून? ए तू जास्त निजास्त करू नकस. हा नखरं बात करा तुझं. आव गोदक म्या कुठं? ही शिरपती बघा की आपल्या दोघींमध्ये का नाही भांडण लावायलाय. होतं का? हा होतं का? ये अगं ऐक की माझं. तू आधी जेवायला बस. अगं ऐक की माझं. तू नंतर बोल. अगं एकदा ऐकून तर घे. राणा आधी बस आणि जरा शांतपणानं जेव आधी. होतं का? मी काय म्हणतो, एकदा ऐकून तर घे माझं. नाही आधी जेव म्हणतीये ना व? आधी जेवायचं आणि मग बोलायचं. बघ मी तुझ्यासाठी झक्कास खीर केली. खीर? मला नकोय खीर. हा? या खीरनंच माझा घात केलाय. राणा हे समद डोसक्यातनं काढून टाक आणि जेव बरं आधी. आता इथं जेव बघ भरपूर. कार जेवण चांगलं झालं नाही? अगं चांगले की. गोदक का मला जो माणूस नकोय तो अजून मी गावात आहे काय? कोण र? तू असं काय करायलीस? तुला सांगितलं होतं की. कोण? अगं विसरलीस होय? अगं ज्यानं माझ्या खिरीमध्ये ते गुंगीचं औषध टाकलं होतं, अंजली वहिनी. शिरपती काय ठरलंय? राणानं सांगितलंय ना हो तिचं नाव बी या घरात घ्यायचं नाही म्हणून. ही बाई मला नको ते नाव हाय का नाही हे ओळखून काढलं पाहिजे.